नमस्कार, तुम्ही पाहत आहात आयुर्विन टाइम्स। सांगलीच्या राजकारणात मोठा स्फोट। विश्वासघातकी राजकारण बंद करा, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढू। माजी खासदार संजय काका पाटील यांचा आमदार जयंत पाटील यांना थेट इशारा। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी संजय काका पाटील यांनी आम्हाला अप्रत्यक्ष मदत केली असे वक्तव्य केल्यानंतर हा वाद पेटला। या वक्तव्याला उत्तर देताना संजय काका पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। संजय काका पाटील म्हणाले, विश्वासघाताचे राजकारण तात्काळ बंद करा, अन्यथा तुमचा काळा इतिहास उघड करण्यास मला भाग पाडू नका, असा थेट आणि आक्रमक इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेत दिला। मी तुम्हाला कधी नेता मानले नाही, मानण्याची वेळही येणार नाही। तुम्ही बालिश वक्तव्य केले, तुम्ही असे राजकारण खेळू नका। तुम्हाला जर खुमखुमी असेल, भांडायचे असेल तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे, ते काढायची वेळ आणू नका, असे प्रत्युत्तर पाटील यांनी जयंत पाटीलांना देत खुले आव्हान दिले आहे। तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजविले याचा साक्षीदार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले। ते म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी कुचकट आणि दुसऱ्यांचे राजकारण अडचणीत यावे अशी वक्तव्य केली। तुमचा काळा इतिहास काढायला सांगू नका। तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजविले याचा साक्षीदार मी आहे। राजकीय साटेलोटे करण्यासाठी काय काय केले हे आम्हाला माहीत आहे। विश्वासघाताचे राजकारण केले ते काढायला लावू नका, अशा शब्दांत टीका केली। जिल्ह्यातील जनता सगळं राजकारण जवळून पाहते। कोण किती वेळा भाजपमध्ये जाण्यासाठी उंबरठे झिजविले, कोण कुणाशी अंडरस्टँडिंग करून राजकारण खेळतो याचा मी साक्षीदार आहे। तालुक्यात गावागावात गट तयार करून एकमेकांना भिडवायचे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची हीच त्यांची पद्धत आहे। दिवसा वेगळं रात्री वेगळं राजकारण मी कधी केलं नाही, कधीही दोन बाजूंनी खेळ केलेला नाही। पण माझ्या प्रतिमेला गाळबोट लावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण मी संघर्षातून पुढे आलो आहे। लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला, पण राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मी कुणाचे उंबरठे झिजविले नाही। अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या अशी मागणी मी केली होती। आदल्या दिवशी त्यांनी सांगितले की अध्यक्षपद देता येत नाही। आमची बैठक झाली, पण त्या ठिकाणी काही घडामोडी समजल्यानंतर मी ठरवलं, अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडलो। जिल्हा परिषद निवड प्रक्रियेतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मतदानावेळी लाईट बंद केल्याचा आरोप, महिला सदस्यांवर दबाव टाकण्याचा दावा, तसेच मोबाईल फोन काढून घेतल्याची तक्रार, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी संकटात। गेल्या 3 दिवसात झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे द्राक्षे, गहू, ज्वारी, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी संजय काका पाटील यांनी केली आहे। एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। सांगली जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर होताना दिसते। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा।